नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकातील सर्व कळ्यांचं परावर्तन 100% होणार। या ठिकाणी फुलांमध्ये हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकातील सर्व कळ्यांचं 100% होणार फुलांमध्ये परावर्तन। पण असा कोणता उपाय आहे हा की ज्यामुळे सर्व कळ्यांचं 100% होणार फुलांमध्ये परावर्तन? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला ज्या कळ्या लागल्या त्या सर्व कळ्यांचं 100% आता फुलांमध्ये रूपांतरण होणार। मग असा कोणता हा उपाय आहे की ज्या उपायामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला एकतर कळ्या जास्त लागणार आणि ज्या काही कळ्या लागल्या त्या सर्व कळ्या फुलात परिवर्तित होणार। म्हणजे या वर्षी आपल्या पिकाला कळ्या जास्त लागणार आणि लागलेल्या कळ्या अजिबात गळणार नाहीत, हे या मागचं असणारं सूचक वक्तव्य। तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी उपाय कोणता? तर ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाच्या वर जाते त्यानंतर सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागायला सुरू होतात। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाला आवश्यकता असते जास्त कळ्या लागण्यासाठी या ठिकाणी कास्तकार बांधवांनो फॉस्फरसची। आणि फॉस्फरसची ही पूर्तता आपण जर भरून काढली तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% दुप्पट कळ्या लागतात। मग फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला एकरी 12x0 चा 1 किलोचा पाऊच आणून विद्राव्य खत हे फवारून घ्यायचं आहे। याची फवारणी केल्यानंतर आपल्या पिकाची उरली सुरली वाढ परिपूर्ण होते आणि याच्यामध्ये असणारे जे 61% फॉस्फरस आहे त्यामुळे सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागण्याचा मार्ग मोकळा होतो। हे झालं पहिलं की दुप्पट कळ्या कशा लागणार। आता याच्या सोबत जर आपण चिलेटेड झिंकचा वापर केला, म्हणजे लक्षात घ्या की आपण जर 15 लिटरला 15 ग्राम चिलेटेड झिंक मिक्स करून फवारणी केली तर हे चिलेटेड झिंक कळ्याला गळू देत नाही आणि या 12x0 आणि या चिलेटेड झिंकचं जे कॉम्बिनेशन आहे ते सर्व कळ्यांचं रूपांतरण मित्रांनो फुलामध्ये करून टाकते। मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाचं झाल्यानंतर या सोयाबीनच्या पिकाला काय करायचं मित्रांनो, 12x0 त्यासोबत चिलेटेड झिंक आणि एक टॉनिक जर वापरलं ना तर मी सांगतो या वर्षी एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन घेण्याचा आपला मार्ग कोणीही अडवू शकणार नाही। 15 लिटरच्या पंपाला 100 ग्राम 12x0, 15 लिटरच्या पंपाला 15 ग्राम चिलेटेड झिंक आणि एक चांगलं टॉनिक कोणतं घ्या, टाटा बहार घ्या,
त्यानंतर बायोविटा घ्या, नाही तर दुसरं कोणत्या कंपनीचं असेल ब्रँडेड कंपनीचं घ्या. सरासरी 40-50 ml 15 लिटरच्या पंपाला असते. बस या पद्धतीनं केलं ना, मी सांगतो यावर्षी कळ्या दुप्पट लागणार आणि सर्व कळ्याचं रूपांतरण फुलात होणार. आणि म्हणून हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार मित्रांनो फुलंच फुलं. तर ही माहिती, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.